लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला 6 दिवस उलटले तरी त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या मृत्यूसंदर्भामध्ये घातपात झाला का असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये चर्चेसाठी सरकारनं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. आमदार मिटकरी आहेत सर, तुमच्या नवीन ज्या मागण्या या संदर्भातल्या काय आहेत? ब्लॅक बॉक्स मधला डेटा सार्वजनिक झाला पाहिजे. कॅप्टन कसे बदलले गेले, कोण मूळ होतं, कोण प्रवासात होतं, हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. कागदपत्र का जळाली नाहीत, ती तशीच मारांवर इतस्त का दिसतात पसरलेली. 5 माणसं की 6 माणसं निकम साहेबांनी 5 सांगितले, पण मीडियाने बातमी चालवली ती खोटी होती काय? आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची तरतूद नसेल समजा अशा प्रकरणात, तर अधिवेशन काळामध्ये जे 1 महिन्याचं अधिवेशन आहे त्यात पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आपण मांडतो, ती परंपरा आहे. त्यापेक्षा शोक प्रस्ताव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ यावर विशेष चर्चासत्र घडवून आणावं अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती. संदर्भात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री असतील यांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं, त्यांची अपॉइंटमेंट वगैरे मागितली का? आमच्या पक्षाच्या सर्व गटनेत्या आणि आता ज्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत त्या सुनीता वहिनींची मी भेट घेणार आहे. त्यांना सगळं हा माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते दाखवणार आहे आणि त्यांनी जर मला आदेश दिला तर मी स्वतः दिल्लीला जाऊन या दोन्ही मुख्य नेत्यांची भेट घेणार. फार मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर राज्यात मी आरोप केलेलेच नाही आहेत, मी शंका व्यक्त केलेल्या आहे आणि त्या शंकेचा धागा धरत राजकीय लोकांनी त्यात आरोप केले की राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी शंका उत्पन्न केल्या. अखेर हे रहस्य राहू नये, महाराष्ट्रामध्ये समोर सत्य यावं, जेणेकरून भविष्यात असा हे आता होणार तर नाहीच आहे, पण असं नुकसान महाराष्ट्राचं होऊ नये, कारण हे न भरून निघणार नुकसान आहे. अजित पवारांच्या मृत्यूची सर्व उत्तरं शोधण्यासाठी किंवा त्याच्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. उमेश शरोणे, एबीपी माझा अकोला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार